परीघ आला, कडकड कडकड करीत परीघ आला. तिकडून परीघ आल्याच्या नंतर आता सगळ्याला वाटू लागलं रामाचा घात होतोय. आता राम काहीच करण्या गेलेत, कुठलाच काही प्रत्युत्तर देण्या गेलेत. आता परीघाच्या ह्याच्यामध्ये राम वाचत नाही असे सर्वांची लक्षण झाल्याच्या नंतर परीघ जे आला ते रामाला प्रदक्षिणा केली आणि रामाला प्रदक्षिणा करून रथावर जे झेंडा होता ते झेंडाचे छेदन केलं. त्या छेदन करण्याचं कारण असं होतं नाथ महाराजांनी पुढच्या वयामध्ये सांगितलं. परीघ जाता संपूर्ण उभय आज्ञा संरक्षण इंद्राचा ध्वज छेदून तळी आपण पडेला. अशा प्रकारचं प्रदक्षिणा केली. जाता जाता झेंडा मोडला. ते झेंडा कशाचा होता तर इंद्राच्या रथावरती इंद्राचा झेंडा होता. ते आता हे रणांगण रामाचं चालू होतं. रामाच्या रणांगणामध्ये इंद्राच्या झेंड्याचं काय काम आहे ह्या हेतून आहे ते त्या परीघानं इंद्राचा ध्वज जे होता ते खाली पाडून टाकला आणि रामाला प्रदक्षिणा घातली आणि प्रदक्षिणा घालून परीघ जे आहे ते निघाला. तव झाला आकार कळवळीला वानर भार सुरवरा कांत थोर चिंता तूर